तर मित्रांनो, आम्हा सर्वांना जळगाव जिल्हा सहकारी नोकऱ्यांची सहकारी पतपेढी लिमिटेड जळगाव याचा 112वा वार्षिक अहवाल सन 2020-21 हा प्राप्त झालेला आहे। या अहवालामध्ये सन 2021-22 या आर्थिक वर्षातील खर्चाचे अंदाजपत्रके त्यांनी प्रकाशित केलेले आहे। खर्चाच्या तपशीलमध्ये त्यांनी बरेचसे काही तपशील दाखवलेले आहेत। त्या तपशिलांमध्ये मी काही जे मुद्दे आहेत आपणा सर्वांच्या लक्षात आणू इच्छितो। 4 नंबरचा जे तपशील आहे स्टाफचा पगार त्यांनी 2021-22 साठी 16,75,59,186 रुपये एवढी वाटप केलेली आहे कर्मचाऱ्यांना पगार म्हणून। त्याच्यानंतर त्या स्टाफमध्ये काही कर्मचारी रिटायर झालेले असतील त्यांच्या ग्रॅज्युटीसाठी 4,51,00,000 रुपये त्यांनी वाटप केलेले आहे। त्याच्यानंतर 7वा वेतन आयोगाचा फरकाचं वाटप 1,40,00,000 रुपये एवढी त्यांनी वाटप केलेली आहे। ही एकूण रक्कम 22,66,59,186 रुपये एवढी होते। म्हणजे हा खर्च प्रचंड आहे। नुसता पगारावरती 22 कोटीच्या पुढे रक्कम खर्च होत आहे। माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा त्या स्टाफला आमचा विरोध नाही, कर्मचारी भरतीला विरोध नाही, पण ज्या प्रमाणात भरती केली पाहिजे, ज्या प्रमाणात स्टाफ त्यांनी त्या स्टाफमध्ये घेतलं पाहिजे हे प्रमाण त्यांनी ठरवलं पाहिजे। हा खर्च खूप आहे, ते स्टाफ कमी करू शकतात आणि ते आदर्श म्हणून माध्यमिक सोसायटी जळगाव याचा ते आदर्श घेऊ शकतात। माध्यमिक सोसायटीचे 12,000 सभासद आहेत आणि कर्मचारी फक्त 20 आहेत। त्या पद्धतीचा आपण जर विचार केला, या सोसायटीमध्ये 36,000 सभासद आहेत, म्हणजे 3 पटीमध्ये सभासद आहेत। तर माध्यमिक सोसायटीचा खर्च साधारण 72 लाख रुपये वार्षिक खर्च होतो। त्या प्रमाणाचा हिशोब जर केला आपण तर कर्मचाऱ्यांसाठी 2 ते 3 कोटी रुपयेपर्यंत खर्च झाला पाहिजे। तो खर्चाचा हिशोब आपण जर बघितला तर 22 कोटी रुपये ही रक्कम खूप मोठी होत आहे। मी परत एकदा सांगू इच्छितो, माझा स्टाफला विरोध नाही। त्याच्यानंतर त्यांनी हे जे अहवालपत्रक त्यांनी जे छपाई केली आहे, प्रिंटेड केले आहेत, जेवढे सभासद असतील म्हणजे 36,175 प्रती त्यांनी प्रिंट केले आहे। याचा आपण 30 रुपये पर अहवाल असा आपण जर हिशोब जर केला तर ही रक्कम 10 लाख रुपये होते। हे 10 लाख रुपये आपण वाचू शकलो असतो। ते कसं, प्रत्येक सभासदाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे। त्यांनी जर ही प्रिंट PDF स्वरूपामध्ये प्रत्येक सभासदाला जर पाठवले असते तर हा खर्च नक्कीच वाचला असता। ते सभासद, अध्यक्ष, उपाध्यक्ष आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना विशेष प्रसंगी, सण समारंभांच्या प्रसंगी त्या आपल्याला SMS स्वरूपात जर ते आपल्याला शुभेच्छा पाठवू शकतात, तर मग PDF स्वरूपात अहवाल का पाठवू शकत नाही? अनेक मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांसाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।